पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. आज आपण दासबोधामधल्या दशक 6 आणि समाज 7 याचं चिंतन करणार आहोत. यामध्ये समर्थांनी सगुण भजन याचं वर्णन केलेलं आहे. समर्थ काय म्हणतात आणि श्रोते काय प्रश्न विचारतात याचं चिंतन करूया. ज्ञाने दृश्य मिथ्या झाले, तरी का पाहिले भजन केले, तेणे काय प्राप्त झाले हे मज निरुपावे. श्रोते इथे प्रश्न विचारत आहेत की ज्ञान झाले की दृश्य हे मिथ्या आहे कळून येत. मनुष्याला असं वाटतं की गोष्ट मिथ्या आहे, पण कधी वाटते जेव्हा ज्ञान प्राप्त होत. असे कळून येत. ज्ञान प्राप्तीशिवाय कोणती दृश्य वस्तू मिथ्या आहे हे कळत नाही. जे दिसतं ते लोकांना आवडतं, परंतु ज्यांना ज्ञान प्राप्त झालेले आहेत असे लोक जे दिसलं ते त्यांना आवडतं असं नाही, हे कळून येतं. तर मग भजन कशासाठी करायचं? जर मनुष्याला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जगामध्ये मिथ्य काय आहे, वाईट काय आहे जर कळून येत असेल तर भजन कशाला करायचं? भजन केल्याने काय प्राप्त होतं हे मला कृपा करून सांगा. बघा, श्रोत्याने छान प्रश्न विचारला. जर मनुष्याला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सृष्टीचं जगाचं, तर मग जे दृश्य जग आहे, ते दिसणारं जग आहे ते मिथ्या आहे, ते नष्ट होणार आहे असं कळल्यानंतर पण भजन करायची काय गरज आहे? थोडक्यात ज्ञानमार्ग, भक्ती मार्ग हा जो सांगितलेला आहे कर्म मार्ग, त्यामुळे इथे सरळ संघर्ष सुरू झालेला आहे की भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्गाचा. पुढे समर्थ म्हणतात, ज्ञाना होणी श्रेष्ठ असेना, तरी का पाहिजे उपासना, उपासनेने जना काय प्राप्त. ज्ञानाहून जर श्रेष्ठ असेना तरी का पाहिजे उपासना. ज्ञान जर सर्वात श्रेष्ठ असेल तर उपासना कशाला करायची? आपण म्हणता की ज्ञानाहून श्रेष्ठ दुसरं काही नाही, मग उपासना कशाला करायची? उपासना केल्या लोकांना काय प्राप्त होतं? स्वाभाविक प्रश्न आहे. आज समाजामध्ये 90% लोक असे आहेत की ते म्हणतात मला ज्ञान प्राप्त झालं, मला सगळं कळतं, मला सगळं कळतं, मला कीर्तनाला कशाला जायचं, आधी ग्रंथांचा अभ्यास करायची गरज नाही, प्रवचन ऐकायची गरज नाही. ती मानसिकता तयार होती. मुख्य सार ते निर्गुण, तेथे दिसेची ना सगुण, भजन केली या गुण मद निरुपावा. निर्गुण हे जर मुख्य सार असतं जीवनाचं आणि तेथे सगुणाचा मागमूसही नसतो, तर मग भजन केल्याने काय विशेष आहे? काय गुण प्राप्त होतं मला समजावून सांग. सगुण साकार निर्गुण निराकाराचं वर्णन करताना परमेश्वर निर्गुण निराकार आहे, खरं आहे, आणि निर्गुणता त्याचं सार आहे. मग पुन्हा भजन कशाला करायचं? जे समस्त नासिवंत त्यासी भजावे किन्वित्य, सत्य सांडुणी असत्य कोणे भजावे. जर सर्व काही नाशवंत आहे तर त्याला कशासाठी भजायचं? सत्य असणाऱ्या निर्गुणाला सोडून असत्य सगुणाचं भजन कोणी करावं? निर्गुण निराकार जर श्रेष्ठ असेल तर सगुण साकार कशाला करायचं? असत्याच्या प्रत्ययाला तरी मग नेमका लागला, सत्य सांडुणी गलबला कासया करावा. सगुण असत्य आहे असा प्रत्यय आला असतानाही सगुण उपासनेचा नेम कशाला पाळायचा? सत्य सोडून गलबला कशाला करायचं? जर वास्तव निर्गुणच श्रेष्ठ असेल तर सगुणाच्या मागे कशाला लागायचं? निर्गुणाने मोक्ष होतो, प्रत्यक्ष प्रत्यया येतो, सगुण काय देव पावतो सांगा स्वामी. निर्गुणाने जर मोक्ष मिळत असेल, प्रत्यक्ष अनुभवास येत असेल, सगुणाचा काय लाभ होतो हे स्वामी आपण कृपा करून सांगा. जर निर्गुणामुळेच मनुष्याला मोक्ष प्राप्त होत असेल तर सगुणाचा फायदा काय आहे? सगुण नासिवंत ऐसे सांगता, पुन्हा भजन करावे म्हणता, तरी कशा करता आता भजन करू. आपण जर सांगितलं असेल की सगळं नाशवंत आहे तर कशाला भजन करायचं? स्वामीचे भिडेने बोलवेना, ये रवी ते काहीच मानेना, सध्याची झाली या साधना का प्रवृत्तावे. स्वामींच्या भिडेमुळं बोलता येत नाही, पण मनालाही कधीच पटत नाही. साध्याची प्राप्ती झाल्यावर साधन करण्याची आवश्यकताच काय आहे? एखादी गोष्ट साध्य झाली, मग साधनाची आवश्यकता काय आहे? एखादा व्यक्ती घरापासून स्टेशनवर मोटरसायकलवर गेला आणि पोहोचला, गावाला गेला, परत येण्यानंतर त्याने ती मोटरसायकल कशाला घ्यायची पुन्हा, असा प्रश्न आहे. म्हणजे काय? साध्य प्राप्त झालं, ज्या साधनामुळे साध्य प्राप्त झालेलं आहे त्या साधनाची गरजच काय, असा प्रश्न आहे. बघा, उलटा प्रश्न आहे. ऐसे श्रोत्यांचे बोलणे, शब्द बोलेन निर्गुजलेपणे, त्याचे उत्तर ऐकणे म्हणे वक्ता. याप्रमाणे गोंधळून जाऊन श्रोत्यांनी स्वामींना प्रश्न केला,
वक्ता म्हणतो की या प्रश्नाचे उत्तर आहेत आता सांगा. गुरुचे वचन प्रतिपाळणे हे मुख्य परमार्थाचे लक्षण, वचनभंग करिता विलक्षण सहजेची झाले. गुरुचं वचन प्रतिपाळणं, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागणं हे परमार्थाचं मुख्य लक्षण आहे. गुरुच्या आज्ञेचा भंग केला तर सहजच विपरीत घडून येत. आपल्या घरामध्ये कोणतरी सांगतं असं वागू नका, दारू पिऊ नका, व्यसनी होऊ नका, वाईट संबंध जोडू नका. जे जे गुरुनं सांगितलेलं आहे ते जर नाही ऐकलं तर वचनभंग होतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आज्ञासी वंदावे, सगुण भजन मानावे, श्रोता म्हणे हे देवे काय प्रयोजिले. म्हणून यांची आज्ञा शिरसावंदे मानावी गुरूंची आणि त्यास अनुसरून सगुण भजन करावं. श्रोता विचारत आहे हे देवा भजन सगुण भजनाचं प्रयोजन काय आहे. तर रामदास स्वामी असं म्हणतात की जीवनामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून गुरूंचं नामस्मरण केलं पाहिजे, गुरुनं सांगितलेलं पाळलं पाहिजे. म्हणून आज्ञेसी वंदावे, सगुण भजन मानावे, श्रोता म्हणे हे देवे काय प्रयोजिले. कसले प्रयोजन आहे. समर्थ असं म्हणतात काय मानिला उपकार, कोण झाला साक्षात्कार, किंवा प्रारब्धाचे अक्षर पुसले देवे. सगुण भजनाने काही उपकार घडतो का, किंवा काही साक्षात्कार होतो का, किंवा प्रारब्धाची वाईट गोष्ट अक्षरदेव पुसून टाकतो का सगुण भक्ती केल्यामुळं. बघा उपकार होतो का, काही साक्षात्कार होतो का, आणि आपलं वाईट देव पुसून टाकतो का. बघा होणार ते पालटेना, भजने काय करावे जना, हे तो पाहता अनुमाना काहीच नाही. प्रारब्धात जसं लिहिलं असतं त्याप्रमाणे सर्व जर होत असेल त्यात बदल होणार नाही असे म्हणतात. मग लोकांनी भजन कशासाठी करायचे. अरे जे कर्म आहे ते भोगात लागणार आहे प्रारब्धामध्ये, आता भजन करून काय उपयोग आहे. असा विचार करू लागले की सगुण भजन कशासाठी करायचे याबद्दल काहीच अनुमान करतायत. जे नशिबात आहे, जे प्रारब्ध आहे, जे कर्म केलेलं आहे त्याचं कर्मफळ कर्म सिद्धांताप्रमाणे भोगावंच लागणार आहे. मग कशाला देवाच्या मागे लागायचं. स्वामींची आज्ञा प्रमाण, कोण करील अप्रमाण, परंतु याचा काय गुण मज निरूपावा. आता स्वामींची आज्ञा मला प्रमाण आहे, तिला अप्रमाण कोण म्हणेल. पण या सगुण भजनाचं काय वैशिष्ट्य आहे ते आपण मला समजून सांगावं. वक्ता म्हणे सावधपणे, सांग ज्ञानाची लक्षणे, तुझं काही लागे करणे किंवा नाही. यावर वक्ता असं म्हणतो की तुला ज्ञानाची लक्षणे माहित असतील तर मला सांग. ज्ञान झाल्यावर तुला देहाने कर्म करावे लागते की नाही. कोणत्याही माणसाला जर ज्ञान प्राप्ती झाली तर त्याला कर्म करावं लागते, त्याला जेवावं लागेल, स्नान करावं लागेल, कर्म करावं लागेल. करणे लागे भोजन, करणे लागे उदक प्राशन, मळमूत्र गळक्षण तेही सुटेना. तुला भोजन करावे लागते, पाणी प्यावं लागतं, मलमूत्र त्याग करावं लागतं, यातील काही सुद्धा सुटत नाही जरी ज्ञान प्राप्त झालं तरी. जनाचे समाधान राहावे, आपुले पारेखे ओळखावे, आणि भजनीची मोडावे हे कोण ज्ञान. आपल्याशी संबंधित व्यक्तीचे समाधान टिकावं या प्रकारे तुला वागावं लागते. आपले व परखे तुला ओळखावे लागते. मग हे सर्व जर सोडून चालत नाही तर मग सगुण भजनाचा त्याग करणं कुठल्या प्रकारचं ज्ञान. जर तुम्ही व्यक्तींचं संबंधित व्यक्तीचं समाधान नीट करणं चालू आहे, आई वडील मुलांचं समाधान करतात, मुलं आई वडिलांचं समाधान करतात, हे जर चाललं आहे, आपलं कोण आहे परक कोण आहे हे तुम्हाला ओळखावं लागतं. मग हे सर्व जर सोडून चालत नाही तर मग सगुण कसं सोडता येईल. समर्थांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सोडत नाही, नातेवाईकांच्या पुढे करत राहतात, त्यांना आवडत तसं वागतात. मग ते जर तुम्ही करत असतात समाधान टिकावं म्हणून, मग तुम्हाला समाधान टिकण्यासाठी भजन करायला काय अडचण आहे. ज्ञान विवेके मिथ्या झाले, परंतु अवघे नाही टाकिले, तरी मग भजनीचे काय केले सांग बापा. ज्ञानाच्या विवेकामुळे सर्व दृश्य सृष्टी मिथ्या आहे हे जाणले आता. तरी देह जोपर्यंत असतो तोपर्यंत जीवन निर्वाहासाठी आवश्यक ते सर्व कार्य करावंच लागतं. सर्वाचा त्याग करता येत नाही. मग सगुण भजनाचेच काय पाप केलं आहे अरे बाबा ते तरी सांग. बघा ज्ञानाच्या विवेकामुळे दृश्य सृष्टी मिथ्या आहे जाणल्या, तरी देह जोपर्यंत आपला देह आहे तोपर्यंत आपला जीवन निर्वाह करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात रोजच्या आपल्या दिनचर्येमध्ये त्याचा त्याग कसा करता येईल. त्याचा जर त्याग करता येत नसेल तर भजनाचा त्याग कशाला करायचा. साहेबास लोटांगण जावे, नीचा सारखे व्हावे, आणि देवासन म्हणावे हे कोण ज्ञान. आता समर्थांनी धडा द्यायला सुरुवात केली. धण्याच्या पुढे साहेबाच्या पुढे लाचाराने लोटांगण घालावी
अत्यंत दीनवाणे व्हावं. आणि सगुण देवास तेवढं माणूस म्हणजे काय? आता तुम्ही साहेबाचे गुलाम होतात, साहेब पुढे लोटांगण घालतात, लाचार होतात, मग तुम्हाला देवाचं नाव सोनं घ्यायला काय अडचण आहे? हरिहर ब्रह्मादिक हे जयाचे आज्ञाधारक, तू एक मानवी रंक भसे सीना तरी काय झाले? अरे प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश ज्याची आज्ञा पाळतात त्याला तुझ्यासारख्या शुल्लक मानवी प्राण्याने रंकाने भजलं किंवा नाही भजलं, परमेश्वराचं काय बिघडणार? काय बिघडणार? आमचे मुळी रघुनाथ, आमचे कुळी रघुनाथ, रघुनाथे आमचा परमार्थ, जो सामर्थ्याचाही समर्थ देवा सोडविता. आमच्या कुळात रघुनाथ हे आमचं कुलदैवत आहे. रघुनाथ हाच आमचा परमार्थ. सर्व देवांना बंदी खाडून ज्यानं सोडील तो रघुनाथ समर्थांचाही समर्थ आहे. ज्याची आम्ही सेवक जन सेवे करता झाले ज्ञान, तेथे अभाव धरिता पतन पाविजेले की. आम्ही रघुनाथाचे सेवक आहोत आणि त्याची सेवा केल्यामुळेच आम्हाला निर्गुणाचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. त्या रघुनाथाच्या ठिकाणी श्रद्धा भाव जर ठेवला नाही तर निश्चित अधपतन होईल. अधपतन होणे म्हणून आम्ही भजन करतो. गुरु सांगती सारा सार, त्यास कैसे म्हणावे असार. तू काय सांगणे विचार शहाणे जाणती. गुरु सारासार विचार करायला शिकवतात आणि तेच सगुण भजन करायला सांगतात. तर त्याला आसार कसं म्हणता येईल? पण हा विचार शहाणे लोक जाणतात. तू अज्ञानी असल्याने तुला हा विचार सांगितला तर कसा पटणार? समर्थांचे मनीचे तुटे, त्याची जाणावे अदृश्य खोटे. राज्यपदापासून करंटे चेवले आईसे. ज्ञानी समर्थ पुरुषांच्या मनातून उतरणं याला दुर्दैव म्हणावं. कधी माणसाने ज्ञानी आणि समर्थ पुरुषांच्या मनातून उतरू नये, त्यांचं मन धरणी करावी. राज्यापासून च्युत झालेल्या अभागी माणसासारखी त्याची परिस्थिती होती, जो आपल्या ज्ञानी समर्थाला मानत. मी थोर वाटे मनी, तो नव्हे ब्रह्मज्ञानी. विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसे. ज्याला मी मोठा आणि ब्रह्मज्ञानी असं वाटू लागलं, त्या संबंधी विचार केला असता तो तर देहाभिमानी आहे असं दिसले. वस्तू भजन करीना ना करी ऐसे म्हणेना, तरी हे जाणवी कल्पना दंडोन राहिली. एखादा माणूस आत्मस्वरूपाचं अनुसंधान ठेवत नाही, मी ठेवत नाही असे म्हणत नाही, अशा माणसाच्या मनात देहाभिमान दडून बसलेला हे जाणून घ्या. नाते ज्ञान नाते भजन, उगाचित आला देहाभिमान, येथे नाही की अनुमान प्रत्यय तुझा. अशा माणसाच्या ठिकाणी आत्मज्ञान नसतं अथवा सगुणाचं भजनही नसतं, व्यर्थ देहाभिमान मात्र असतो. तेथे अनुमान करण्याची आवश्यकता नाही. हा तर तुझा प्रत्यक्ष अनुभव आहे. तरी आता ऐसे न करावे, रघुनाथ भजनी लागावे, तेणीची ज्ञान बोलावे तळे नाहीसे. तरी आता पुढे असं वागू नकोस. रघुनाथाचे भजन करण्याचा आरंभ करावा. त्या योगी जे कधी आणि उणी झाले असेल असे अत्यंत निश्चित असं ज्ञान प्राप्त होईल. करी दुर्जनांचा संहार, भक्तजनासी आधार, ऐसा तो चमत्कार रोकडा चाले. रघुनाथ दुर्जनांचा संहार करतो, भक्तांना आधार देतो, त्याचे सर्व प्रकारचे रक्षण करत असतो. हा चमत्कार तर प्रत्यक्ष दिसून येतो. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासवण जाते, कृपा केली या रघुनाथे प्रचिती येते. तुमचा माझा अनुभव असाच आहे. जो भक्तिभावाने देवाला पूजतो त्याला निश्चित काहीतरी अनुभव येतो, प्रचिती येते. आपण मनात जो संकल्प करावा तो पूर्ण होतो. आपण जो मनामध्ये संकल्प करतो पूर्ण होतो. त्यात येणारे सर्व विघ्ने नाहीशी होतात. रघुनाथाने कृपा केली म्हणजे असा अनुभव येतो. असा अनुभव मला पण आला बरं का. रघुनाथा भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढले, म्हणून या तुवा केले पाहिजे आधी. रघुनाथामुळे भजनामुळेच मला आत्मज्ञान झालं आहे. रघुनाथाच्या भजनामुळेच माझे महत्व वाढलं आहे, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून एक मिनिट, इकडचे लाईट गेलेत, बाकी काही नाही. बॅटरी देतो मग. चालेल. तर रघुनाथ भजनाने ज्ञान झालं, रघुनाथ भजनाने महत्व वाढलं माझं. म्हणून
म्हणून या तुला केली पाहिजे आधी. रघुनाथामुळेच मला आत्मज्ञान झालेलं आहे, रघुनाथामुळेच मला माझं महत्व वाढलेलं आहे, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. आता या प्रवचनामध्ये जे जे सहभागी आहेत त्यांचा सगळ्यांचा असाच अनुभव आहे की आम्ही रघुनाथामुळेच मला आत्मज्ञान प्राप्त झाले. माझा अनुभव तसाच आहे. म्हणजे कदाचित 100% आत्मज्ञान नसेल आम्हाला, परंतु रघुनाथामुळेच आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, रघुनाथामुळेच आमचं महत्व वाढलेलं आहे, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून तू सुद्धा प्रथम रघुनाथाचं भजन करावं आणि भजन केलं पाहिजे. आपण सगळेजण आपल्या साधकण हेच सांगतो. प्रवचनामध्ये जे जे सहभागी होतात आपल्या फाउंडेशन मध्ये, प्रतिष्ठानमध्ये, त्या सर्वांचा असा अनुभव आहे की प्रत्येकाला रघुनाथामुळेच आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, रघुनाथामुळेच आपल्या सर्वांचं वैयक्तिक महत्व वाढलेलं आहे, असा त्याचा अनुभव आहे. पर्सनल वेगळं आहे आणि पर्सनॅलिटी वेगळी आहे. पर्सनल सगळेजण आपण आहोत, पण आपली पर्सनॅलिटी वाढलेली आहे त्याचं मूळ कारण आहे रघुनाथाच्या आत्मज्ञानामुळं. हे तो आहे सप्रचित आणि तुझं वाटेना प्रचित, साक्षात्कारे मस्त प्रत्यय करावा. हे सर्व स्व अनुभव मी सांगत आहे, पण तुला ते खरे वाटणार नाही. समर्थ सांगतात बरं का. तरी तू स्वतः रघुनाथाचं भजनाने आत्मसाक्षात्कार करून घे, म्हणजे तुला माझं पटेल. जोपर्यंत आम्हाला साक्षात्कार होत नाही तोपर्यंत आम्ही विश्वास ठेवत नाही. त्यासाठी उपासना करणं आवश्यक. रघुनाथ स्मरणी कार्य करावे, ते तात्काळाची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी. रघुनाथ स्मरण करून कुठलंही कार्य करावं म्हणजे ते तात्काळ सिद्धीला जातं. मनात नेहमी ते स्मरण ठरावं की करणारा राम करताय, मी करता नाही. करता राम मी नव्हे आपण, ऐसे सगुण निवेदन, निर्गुणी ते अनन्य निर्गुणी जे होई जे. राम करता आहे, मी स्वतः करता नाही, असा दृढ निश्चय मनामध्ये झाला पाहिजे. हेच सगुण निवेदन आहे. निर्गुण उपासनेमध्ये साधक निर्गुणाशी अनन्य होऊन जातो. मी करता ऐसे म्हणता, काहीच घडे न सर्वथा, प्रचिती पाहासी तरी आता शीघ्रची पाहे. मी करताय, मी तिला जात नाही. आपल्या मनासारखे काहीच घडत नाही याचा अनुभव घ्यायचा असेल तर लगेच आपल्याला येऊ शकतं. करून बघा. समर्थ रामदास स्वामी छाती ठोकपणे सांगतायत की रघुनाथाची उपासना केल्यानंतर तुम्हाला साक्षात्कार होणार. एके भावनेसाठी देवासी पडे तुटी, का तेथे होई कृपादृष्टी देव करता भाविता. मी करता या भावनेमुळे देव दुरावतो, देवात्व आपल्यात अंतर पडतं. या उलट देव करता अशी भावना व्यक्त केली तर देवाची कृपा दृष्टी होते. हे घरदार प्रॉपर्टी माझ्यामुळे झालं असं जेव्हा एखादा मुलगा म्हणतो तेव्हा त्याच्या वडिलांना दुःख होतं. आणि तोच असं म्हणतो की वडिलांची एवढी सगळी मालमत्ता आहे, मला त्यांनी ती सांभाळायला दिली, असं म्हणल्यानंतर वडिलांना आनंद वाटतो. तेच भगवंताच्या बाबतीमध्ये आहे. आपण आहे तो दो दिसाचा आणि देव बहुता काळाचा, आपण थोडे ओळखीचा, देवासी त्रैलोक्य जाणे. समर्थ असं म्हणतात आपण 2 दिवसाचे असतो, तर देव हा फार प्राचीन आहे, आपण अत्यंत क्षुद्र आहोत. आपल्याला फारच थोडे लोक ओळखतात, देवाला तर सगळं जग ओळखतं, त्रैलोक्य ओळखतं. आपण आहे या कारणे रघुनाथ भजन, त्यासी मानिते बहुत जन, ब्रह्मादिकादिक करुण राम भजनी तत्पर. म्हणून ब्रह्मादी लोक सुद्धा, ब्रह्मादी देवही ज्या रामाच्या भजनात तत्पर असतात त्याला अनेक लोक मानतात, त्या रघुनाथाचं भजन करावं. ज्ञानबळे उपासना आम्ही भक्त तरी मानुना, तरी या दोषाच्या पतना पाव भक्तपणे. श्री समर्थ असं म्हणतात की आम्ही भक्त आहोत, आम्हाला रघुनाथाच्या कृपेने आत्मज्ञान झालेलं आहे. त्या ज्ञानाच्या बळावर जर आम्ही उपासनेचा अनादर करू लागलो तर अभक्तपणामुळे आम्हाला दोष लागेल, आमचं पतन होईल. आज समाजात तेच चालू आहे की भगवंत देवाला भजन करता करता जे आम्हाला एखाद्या माणसाला जे महत्व प्राप्त होतं, ते महत्व प्राप्त झाल्यानंतर त्याला अहंकार उत्पन्न होतो आणि आपण बघतो की त्याचं पतन होत असतं. देव उपेक्षी थोरपणे तरी मग त्याचे तो जाणे, अप्रमाण ते श्लाघ्यवाणे नव्हे की श्रेष्ठा. ज्ञानाच्या अहंकाराने जर कोणी देवाची उपेक्षा करू लागला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. समर्थ ठामपणे सांगतायत, ते ज्याचं त्याला पाहून घ्यावं. तुम्ही तुमचं बघून ना, तुम्हाला तुमची जर श्रद्धा, तुमच्या मनात अहंकार झाला, ज्ञान आणि तुम्ही भक्ती मानत नसतात तर तुम्ही तुझं पाहून घ्या. मग म्हणू नका, दोष देऊ नका. स्व अनुभवाच्या उलट असल्याने त्याचं अप्रमाण आहे. ते श्रेष्ठ पुरुषांना कधी प्रशंसनीय वाटत नाही. देहास लागली उपासना आपण विवेके उरेणा, ऐस्ती तिसी सज्जना अंतरीची. देहाने सगुणाची उपासना करावी आणि विवेकाने देहांतता जाणून
स्वानंद सुखात मग्न व्हावं अशी संताची अंतरातील स्थिती आहे. सकळ मिथ्या होऊन जाते हे राम भजने कळो येते. दृश्य ज्ञानीच्या मते स्वप्न जैसे. राम भजनाने म्हणजे सगुण भजनाने सर्व दृश्य ही सृष्टी मिथ्या कळून येतं. एखादी गोष्ट असत्य आहे मिथ्य कसं कळेल, तर हे भजनामुळेच कळतं. सगुण भजनामुळे सृष्टी मिथ्या कळतं, नाही तर कळणार नाही. अंतःकरणात त्याग उत्पन्न होतो. मिथ्या स्वप्न विवंचना तैसी सृष्टीची रचना. दृश्य मिथ्या साधुजना कळू आले. स्वप्न हे मिथ्या असतं म्हणून त्यातील काळजी पण मिथ्याच असते. त्याप्रमाणे सृष्टीची रचना सर्व दृश्य जग हे मिथ्या आहे हे साधुजनांना कळून येतं. आक्षेप झाला श्रोतयांसी मिथ्या तरी का दिसे आम्हासी. याचे उत्तर पुढील समासे बोलिले असे. हे सर्व ऐकल्यानंतर श्रोत्यांनी शंका उपस्थित केली की हे सर्व मिथ्या आहे तर ते आम्हाला का दिसतं, मग जे नष्टच होणार आहे ते आम्हाला का दिसतं. त्याचं उत्तर पुढच्या समासात दिलं की मायक्रो रेणू अणु रेणूंचे बारीक बारीक कण आहेत ते एकत्र आल्यानंतर एक वस्तू तयार होते आणि ती वस्तू भंग पावली की पुन्हा ते कण सगळे मिसळून जातात. म्हणून हे जे सांगितलेलं भौतिक शास्त्रामध्ये उदाहरण आहे त्याच प्रमाणाने समर्थांनी पुढील समासामध्ये दृश्य निरीक्षण असं वर्णन केलेलं आहे. या सगुण भजनाचं वर्णन करताना आपण या सगळ्या प्रकारची संथेचं चिंतन केलेलं आहे. पण समर्थांनी सगुण भजन म्हणजे काय आहे, आता समर्थ काय म्हणतात की एका आत्मस्वरूपापासून दुसरी सत्ता नाही. समर्थांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जगामध्ये अन्य देशामध्ये कोणाची सत्य असो, कोणाची उपासना लोक करतील, पण एका आत्मस्वरूपापासून दुसरी सत्ता नाही. हे विश्व त्याच्यात असून त्याचेच बनलेलं आहे. एकच आत्मसत्ता, एकच ईश्वरी शक्ती आहे ज्यापासून हे विश्व तयार झालेलं आहे. आत्म्याची एक अचिंत्य अनंत दिव्य अदृश्य शक्ती आत्म्यातून विश्व निर्माण करते. माझ्या प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने 3 शक्ती दिलेल्या आहेत. एक शक्ती, बाहुबल, बुद्धिबल आणि मनोबल. या मनोबलाला आपण आयडिया असं म्हणतो, नवीन नवीन कल्पना असं म्हणतो. त्यामुळे समर्थांचं असं म्हणणं आहे की आत्म्याची एक अचित्य अनंत दिव्य अदृश्य शक्ती आत्म्यातूनच विश्व निर्माण करते. आपल्या आत्म्यामध्ये 3 प्रकारच्या शक्ती आपल्याकडे आहे. बाहुबल आहे, मनोबल आहे, बुद्धिबल आहे. हेच आपल्याला विश्व निर्माण करायला सांगतो. ब्रह्मदेवाच्या मनात इच्छा उत्पन्न झाली आणि त्यांनी या 3 शक्तीचा वापर करून म्हणजे बाहुबल, बुद्धिबल आणि मनोबलाचा वापर करून या सृष्टीची निर्मिती केली. म्हणून आत्म्यातूनच विश्व निर्माण होत. आत्मा हा तिचा स्वामी आहे या सृष्टीचा आणि त्याच्याशी ही अभिन्न असते. शक्तीच्या संदर्भाने आत्म्याला ईश्वर अथवा भगवंत असं म्हणतात. मी तुम्हाला असं म्हणलं की जगाला जी चालवणारी शक्ती आहे तिला, त्या शक्तीला आम्ही ईश्वर असं म्हणतो, त्या आत्म्याला आम्ही ईश्वर म्हणतो. मग म्हणतात अशा प्रकारचं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. एक दानशूर बादशाह होता. रोज सकाळी भुकेल्या आणि दरिद्र अशा लोकांना तो अन्न, वस्त्र आणि द्रव्य वाटप करायचा, पैसा द्यायचा. एक दिवस बादशाह फिरायला गेला. वाटेत त्याला एक म्हातारा लाकूड तोडा भेटला. त्याच्या डोक्यावर लाकडाची मोळी होती आणि घामाने तो डबडबला होता. बादशाह त्याच्याकडे वाद म्हणाला, अरे बाबा, म्हातारपण इतके परिश्रम कशाला करतोस? कष्ट केले नाही तर माझे पोट कसं भरलं? असं तो म्हातारा म्हणाला. मला मुलगी कोणी नाही, मी अत्यंत गरीब माणूस आहे. लाकूड त्याने उत्तर दिलं. बादशाह रोज गरीब आणि म्हाताऱ्या अनाथ भुके लोकांना ताण करायचं असतं. त्याने पाहिजे ती मदत देऊ असं त्याला सांगितलं. त्यानं सांगितलं की तुम्हाला माहिती का, बादशाह आहे या देशातला तो बादशाह सगळ्या भुकेल्या लोकांना, गरीब लोकांना मदत देत असतो, तुला माहित नाही का? तो म्हातारा त्यावर म्हणाला, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी मेहनत करत राहणार, कष्ट करणार, स्वतःची कमाई करणार, माझं मी पोट भरणार. दुसऱ्याच्या दयेवर, दानावर जगण्यापेक्षा भुकेने मरण ही जास्त पसंत करतो. त्या वृद्ध माणसाची जिद्द, संकल्प, स्वावलंबन आणि श्रमप्रेम यांना श्रद्धापूर्वक मनातल्या मनात त्या बादशाने नमस्कार केला. समाजात सर्व माणसं लाकूड तोडायच्या प्रवृत्तीची निर्माण झाली पाहिजे. ही खरी सगळं उपासना आहे की आपल्या आत्म्याचं जे स्वामित्व आहे ते स्वामित्व अत्यंत महत्वाचं. आज जगामध्ये, अमेरिकेमध्ये सगळेजण विविध गोष्टीचं पेटंट घेतात.
हळदीचं पेटेंट, गोमूत्राचं पेटेंट, कडुलिंबाचं पेटेंट, अनेक वस्तूचं पेटेंट आहे, कोरोनाच्या औषधाचं पेटेंट. परंतु प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आपल्या आत्म्याचं पेटेंट घेतलंय का? आपला आत्मा लोकांना, जसं एखाद्या गोष्टीचं पेटेंट घेल्यानं त्या वस्तूपासून लोकांना काही तयार करता येत नाही, त्याची अनुमती घ्यावी लागते. तसं एकदा आमचा आत्मा जर देवाला समर्पित झाला असेल, ईश्वराला मी अर्पण केला असेल, तर अशा प्रकारचा आत्मा आम्ही दुसऱ्याला कसं काय दिला पाहिजे? आज समाजामध्ये बघतो की हजारो लोक पैशामुळे आत्महत्या करतायत, कोणाचं प्रेम भंग झाल्यामुळे आत्महत्या करतात. खरं जर आपला आत्मा हा ईश्वर समर्पित असेल तर एखाद्या, आता तरुण पिढीमध्ये आपण सगळ्यांना बघतो, मी सांगू नये तुम्ही ऐकू नये, हजार तरुणी प्रेमामध्ये पडतात, प्रेम असं पण झाले की आत्महत्या करतात. जेव्हा भक्त प्रल्हादासारखा, ज्ञानेश्वर महाराजांसारखा, ध्रुव बाळासारखा आपलं जर व्यक्तिमत्व असेल आणि आपला जर आत्मा परमेश्वराला अर्पण केला असेल, असे जे लोक सगुण भजन करतात, असे सगुण भजन करणारे लोक स्वतःची हत्या, आत्महत्या करून घेत नाहीत. कारण त्यांनी आपला आत्मा परमेश्वराला अर्पित केलेला असतो. म्हणून सुभाषितकार असं म्हणतात, आस्ते भग आसीनस्य ऊर्ध्वतिष्ठति तिष्ठतः शेते निपद्यमानस्य चराती चरतो भगः चरती चरैवेती चरैवे. जो बसून राहतो त्याचं भाग्य बसून जात, जो उभा राहतो त्याचं नशीब उभं राहतं, जो झोपून राहतो त्याचं भाग्य आडवं होतं, तो झोपी जातो. जो उठून चालू लागतो, एखाद्या कामासाठी प्रयत्न करतो, त्यावेळी त्याचं दैव गतिमान होतं. आणि म्हणून एका जागेवर न बसता आपण सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे. हा संदर्भ कुठं आलेला आहे? तर हा श्लोक आहे ऐतरेते ब्रह्मो उपनिषदामध्ये आहे. इक्ष्वाकू वंशातील हरिश्चंद्र राजाला वरुणाच्या प्रसादाने पुत्र झाला. यज्ञात त्या पुत्राचा बळी वरुणाच्या नावाने द्यायचा होता. मुलगा झाला त्याच्या वरुणामुळं, आणि यज्ञात त्याच मुलाला बळी द्यायचं. वरुणाने अनेक वार मागणी करूनही राजाने मुलाला बळी देण्याचं टाळलं. अरे तू मला मुलगा मी कसं काय बळी देणार? मोठा झाल्यावर मुलगा रोहित अरण्यात निघून गेला. इकडे वरुणाच्या कोपामुळे राजाला जलोदर झाला, पोटात पाणी झालं. हे ऐकून रोहित घरी परत आला. वाटेत ब्राह्मणाचा वेश घेतला, इंद्र त्याला भेटला व त्याने रोहितला उपदेश केला, फिरत राहा बाबा, फिरत राहा. हे इंद्राचं उपदेश लागू करत आहे. चरे वेती यही तो मंत्र है आपणा, नाही रुकणं नाही थकणं, सतत चलन. अशा प्रकारचं सगुण भजन करणाऱ्या लोकांनी त्या आत्मा हा स्वामी आहे, आणि आपला जो आत्मा जर आपला स्वामी असेल तर असा आत्मा कोणाला अर्पण करू नये. म्हणून कोणताही माझा आत्मा तुटतो हो, मला असं वाटतं हो. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की आत्मा जर अमर असेल तर अशा आत्म्याला कोणाशी जोडून येतो, परमेश्वराशीच जो जोडलेला असतो, आणि मनुष्य जन्मामध्ये त्याशीच जोडला गेला पाहिजे. अशा दृष्टिकोनातून त्याच्याशी ही अभिन्नता असते. शक्तीच्या संदर्भाने आत्म्याला ईश्वर अथवा भगवंत म्हणतं. जग आणि जीव सगुण आणि तात्पुरते सत्य आहेत. जग हे आणि जीव हे सगुण आहे पण तात्पुरते सत्य आहे. पण ईश्वर हा सगुण निर्गुण असून अंतिम सत्य आहे. बघा, सगुण निर्गुण असून अंतिम सत्य आहे. जीव जगत ईश्वरावर पूर्णपणे अवलंबून असतात. आपण सुद्धा आणि जग सुद्धा या शक्तीवर अवलंबून आहे. पण भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण 6व्या अध्यायात असं म्हणतात की भूकंप मीच करतो, प्रलय मीच करतो, अंतकाळ मीच आणतो, मीच निर्मिती करतो. अशा प्रकारचं वर्णन भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. यासाठी प्रत्येकाला सगुण निर्गुण हे जर अंतिम सत्य आहे आणि जीव आणि जगत ईश्वर अवलंबून असतात, हे जर असं असेल तर ईश्वर अंतर्यामाप्रमाणे सर्व जीवांना सांभाळतो. आणि असे उदाहरण मी असं आपण वाचलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामी भेटायला गेले, आणि आपल्या राज्यामध्ये कसं काय सगळेजण, तर शिवाजी महाराजांनी आनंदाने सांगितले सगळेजण सुखी आहेत, सगळ्यांचं पालन पोषण मी करतो. असं म्हणल्यानंतर समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सोबत घेतलं आणि 2-4 मजूर सोबत घेतले आणि डोंगरावर जाऊन, खडक डोंगर होता दगडांचा, अशा डोंगरावर जाऊन एक मोठा खडक त्या नौकरांना फोडायला सांगितलं. खडक फोडला, खडक्यामध्ये खळगा निघाला, खळग्यात थोडस पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये बेडूक होता. मग समर्थांनी म्हणलं याचे पालन पोषण आपण करता का राजे? तेव्हा शिवाजी महाराजांनी हात जोडले आणि सांगितलं, हे भगवद्गीतेमध्ये 6व्या अध्यायात सांगितलं त्याप्रमाणे ईश्वर हा सगुण निर्गुण आहे. जीव जगत ईश्वर संपूर्ण अवलंबून असतात. ईश्वर अंतर्यामीपणाने सर्व जीवांना सांभाळतो. याचा दृष्टांत समर्थ रामदास स्वामींनी दिलेला आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामी यामध्ये कोण श्रेष्ठ आहे असा विषय नाही चाललेला. हे दोघेही त्या काळामध्ये श्रेष्ठ होते, अत्यंत स्वावलंबी होते.
दोघांचा दृष्टिकोन समान होता, त्यामुळे एकमेकांना ते पूरक होते. इतकं तरी सर्वांनी मान्य केलं पाहिजे. कोणी कोणाचा गुरु होता, कोणाचा शिष्य होता, यावर वादाचा विषय नाही. परंतु हा इथं संदर्भ आलाय, ईश्वर अंतर्यामीपणाने सर्व जीवांना सांभाळतोय. समर्थ जे म्हणतात, हे भगवद्गीतेमध्ये तेच सांगितलेलं आहे, ईशोपनिषदामध्ये तेच सांगितलेलं आहे. ईश्वराच्या सत्तेने आपले डोळे पाहतात. आम्ही जे बघतो डोळ्यांनी, ते ईश्वराच्या सत्तेमुळेच पाहतो. कान ऐकतात, हात काम करतात, पाय चालतात, बुद्धी विचार करते. ईश्वर हा विश्वाचा स्वामी आहे. तो सर्वांचं संचालन करतो. असा तो सर्वज्ञ आहे, तसा तो सर्वत्र शक्तिमान सुद्धा आहे. तो चालवतो सगळं हे. तो सर्वज्ञ जरी आहे तरी तो शक्तिमान आहे, तसाच तो परम कृपाळू पण आहे. समर्थ नास्तिकाला सुद्धा हृदयाला पाजर फुटावा अशा प्रकारचं सगुण भजनाचं निरूपण करताना सांगतात, अरे लोकांनो, अरे सगळं रामभक्तांनो, आपला जो ईश्वर आहे तो सर्वज्ञ आहे, तो सर्व शक्तिमान आहे, तसाच तो परम कृपाळू सुद्धा आहे. अलीकडच्या काळामध्ये लोक सर्वज्ञ असतात, शक्तिमान असतात, पण ते कृपाळू नसतात. त्यांना अहंकार खूप असतो. ते लोकांचं शोषण करतात. ज्ञानाचा उपयोग लोकांच्या शोषणासाठी, शक्तीचा उपयोग लोकांची हिंसा करण्यासाठी करतात. परंतु असा जो परमेश्वर आहे तो अत्यंत कृपाळू आहे. सर्वांच्या अंतःकरणात काय चाललं आहे त्याला कळतं. म्हणून तर असं म्हणतो की त्या मंदिरामध्ये गेलो, रामाला नमस्कार केला आणि माझ्या मनात इच्छा पूर्ण झाली. इतकं श्रेष्ठ शक्ती आहे. जी सृष्टी, ज्या शक्तीने सृष्टी निर्माण केली आहे, ती सृष्टी आपल्याला समजत नाही का? आपल्याला ती समजून घेत नाही का? म्हणून सर्वांच्या अंतःकरणात काय चाललेलं आहे त्याला कळतं. ठामपणे समर्थ सांगतात, तो निर्गुण आहे, तसा तो सगुण पण आहे. निर्गुण ईश्वर अशब्द, अस्पर्श, अरूप, अरस, अगंध, निर्विशेष, अदृश्य, अव्यवहार्य, अग्राह्य, अचिंत्य आणि अमूर्त आहे. सगुण ईश्वर सर्वात्मा, सर्वांतर्यामी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, कृपासागर, परम प्रेमास्पद आहे. भक्तीने सगुण दर्शन किंवा सगुणाचा साक्षात्कार अशा प्रकारचा भक्त आहे. त्यामुळं ते लक्षात ठेवलं पाहिजे. ही जीवन दृष्टी सांगितली. ग्रीस देशामध्ये अरिस्टॉटल एक फार महत्वाचा एक तत्वज्ञ म्हणून गेला. तो चालता बोलता एक ज्ञानकोश होता. जगामध्ये प्रत्येक शास्त्रांची बीजे अरिस्टॉटलच्या विचारसरणीमध्ये सापडत. काय विद्वान म्हणूच असत. आपल्या मृत्यूपूर्वी काही क्षण त्याने सर्व शिष्यांना आणि मुलांना बोलवलं आपल्या, व 4 उपदेश त्याने केले. 4 रत्न त्याने उपदेशाची दिली. तो असं म्हणतो, 2 गोष्टी विसरल्या पाहिजे. एक तर 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. कोणी आपल्याशी वाईट वागला असेल तर विसरून जावं. आपण कोणावर उपकार केला असला, कोणाचं भलं केलं असेल तर विसरून जावं. आता 2 गोष्टी लक्षात ठेवा. जो जन्माला येतो तो मृत्युमुखी पडतो, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि मनुष्य हा स्वतःच आपल्या भाग्याचा शिल्पकार असतो. समर्थांनी सगुण भजनामध्ये तेच सांगितलं की प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याशी कोणी वाईट वागला तर विसरून जा, आपण कोणावर उपकार केला तर विसरून जा. आणि 2 गोष्टी लक्षात ठेवा. जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती हा मृत्युमुखी पडतो आणि मनुष्य हा स्वतःचा भाग्याचा शिल्पकार. कोणावर आपण सुखी किंवा दुःखी होत नाही हे सतत स्मरणात ठेवा. हे 4 उपदेश सांगून अरिस्टॉटलने दोन्ही हात वर केले व जगाचा निरोप दिला. पहिल्या उपदेशात क्षमतेचं महत्व म्हणजे तत्व दडलेला. क्षमा करणे, क्षमा विसरणे हे चांगलं. दुसऱ्या उपदेशामध्ये निरंकहारता, निरहंकारता व सहजता याचा झरा आहे. तिसऱ्या तत्वामुळे आळस, प्रमाद दूर होऊन जीवनात एक नवीन उत्साह निर्माण व्हावा हा संदेश आहे. आणि चौथ्या तत्वामध्ये सारा यशाचा जो मूलमंत्र आहे तो आत्मविश्वास. सामान्यता जे विसरायला पाहिजे ते आपण लक्षात ठेवतो आणि जे लक्षात ठेवायला पाहिजे ते विसरून जातो. योग्य स्मरण आणि योग्य विस्मरण जर झालं तर मनुष्याला जीवन दृष्टी प्राप्त. सगुण भजनाचं कार्य तेच आहे की प्रत्येकाला ती सगुण दृष्टी प्राप्त झाली पाहिजे. म्हणून त्याचं वर्णन समर्थाने मुद्दाम केलं. सगुणाच्या उपासनेने माणूस ईश्वराचं प्रेरणास्थान बनतो. ईश्वर सुद्धा फिरत असतो. ईश्वराला सुद्धा काहीतरी स्थान हवं असतं. म्हणून सगुणाच्या उपासने माणूस ईश्वराचं प्रेमस्थान बनतो. कसे ते पहा. देहबुद्धीच्या माणसाचे जीवन वासनानुसारी असते. देह फक्त मला खायला मिळालं पाहिजे, मला उपभोग मिळाला पाहिजे, माझ्या शरीराला मजा वाटली पाहिजे, माझ्या मनाला आनंद वाटला पाहिजे, अशा प्रकारचा जो व्यक्ती असतो तो जीवन वासनानुसारी असतो. वासनेच्या निवृत्तीसाठी उपासना आवश्यक आहे. मनुष्याच्या वासनेचं दमन व्हावं. मना वासना दुष्ट कामा नाही रे. म्हणून वासना संसाराचं मूळ आहे. इथे संसार निर्माण झाला याच्यामध्ये वासनाच आहे. उपासना वासनाचं नियंत्रण करते.
वासना कशासाठी निर्माण झालेली आहे? तर ती वासनेचं नियंत्रण करण्यासाठी. आणि म्हणून जीवनामध्ये बुद्धी प्रामाण्यता आली पाहिजे. मनुष्याची बुद्धी नाही असं नाहीये. प्रत्येकाला बुद्धी आहे. त्या बुद्धीचा उपयोग मनुष्य वाईट कामासाठी करतो, चांगल्या कामासाठी करतो. परंतु त्या बुद्धीचा उपयोग जर चांगल्या कामासाठी करायचा असेल, तर बुद्धी प्रामाण्यता पाहिजे. आता बुद्धी प्रामाण्यता कशी असते? त्याचं उदाहरण असं आहे, की श्री गोपाळकृष्ण गोखले अत्यंत वंदनीय पुरुष होते. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचं योगदान अत्यंत स्मरणीय आहे. लहानपणापासून ते सत्याचे उपासक होते. सत्तेवर त्यांची निष्ठा होती. शेवटपर्यंत कायम त्यांची निष्ठा ठेवली. विद्यार्थी असतानाची गोष्ट अशी आहे, गणिताच्या शिक्षकांनी एक अवघड उदाहरण त्यांना दिलं. ते घरून सोडून आणायला सांगितलं. गोखलेंनी खूप प्रयत्न केला, पण त्यांना ते सुटलं नाही. नंतर त्यांनी ते सोडवलं आणि दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये गेले. शिक्षकाने ते पाहिलं आणि एकट्या गोपाळकृष्णाशिवाय कोणालाच ते उदाहरण आलेलं नाही म्हणून म्हटल्यानंतर शिक्षकाने त्याला शाबासकी दिली आणि अभिनंदन केलं. तू खरा हुशार आहेस, मी तुला माझ्यावर बक्षीस देत आहे. ते ऐकताच गोपाळकृष्ण गोखले रडायला लागले. शिक्षकाला आश्चर्य वाटलं की तू सगळ्यात हुशार आहे अशी शाबासकी दिली आणि बक्षीस देतोय असं म्हणलं तर हा रडतो काय? शिक्षकाने आश्चर्याने विचारलं, अरे आनंद होण्यासारखी गोष्ट असतं, तू रडतो काय? सर, मी खूप प्रयत्न केला पण गणित मला सुटलं नाही. मी माझ्या मित्राची मदत घेतली. मी अपराधी आहे. बक्षीस घेण्याचा मला अधिकार नाही. क्षमा करा. परत असे कधी मी करणार नाही. गोखले यांनी हुंदके देत ते सर्व सत्य सांगितले. एका छोट्या बालकाची सत्यावरची निष्ठा, प्रामाणिकपणा, निष्कपटीपणा पाहून शिक्षक आणखीनच खुश झाले. तो काळच तसा होता. आजच्या जमान्यात विद्यार्थीही खरे सांगणार नाही आणि सांगितले तर गुरुजी पण प्रसन्न होत न होता त्याच्या गाला फटातून लगावते. गोपाळकृष्ण गोखले यांचे शिक्षक मात्र न रागवता त्यांनी त्याला सांगितलं की एक दिवस तू फार मोठा होशील, हेच तुला मी बक्षीस देत आहे. अशा प्रकारची बुद्धी प्रामाण्यता ही मनुष्याच्या जीवनामध्ये असली पाहिजे. म्हणून समर्थाने तो आग्रह केला आहे की उपासनेमुळे वासनेची निवृत्ती होते. आज पारितोषिक म्हणून त्याचा सत्कार झाला. एका अर्थाने त्याची इच्छा होती वासनेत माझा पहिला नंबर यावा, मी श्रेष्ठ व्हाव. परंतु त्यांच्या अंतःकरणामध्ये निरंतर ते उपासना करत असल्यामुळे त्यांनी वासनेवर विजय प्राप्त केला. म्हणून यासाठी बुद्धी प्रामाण्यता ही अत्यंत आवश्यक आहे. आणि बुद्धी प्रामाण्यता ही सगुण भजन केल्यावरच होते. म्हणून सगुण भजनाचा आग्रह समर्थ रामदास स्वामींनी केला. वासनाचं नियंत्रण करते उपासना. वासनांनी व्यापलेल्या अंतःकरणात आनंदाचा आवेश झाला की त्यास प्रीती असं म्हणतात. आपल्याकडे प्रीती म्हणजे प्रेमच म्हणतो आपण, तसं नाहीये. प्रेम वेगळं, प्रीती वेगळी आणि वात्सल्य वेगळं. व्यासनाने व्यापल्या अंतःकरणात आनंदाचा आवेश आला की खूप वासना अंतःकरणामध्ये आनंद निर्माण झाला, आवेश आलाय, त्याला लोक म्हणतात प्रीती म्हणतात. ही प्रीती उत्पन्न झाली. ईश्वराला सदैव सम्मुख राहणारे अंतःकरण शुद्ध व पारदर्शक असते. त्यांच्यामध्ये ईश्वराचा जो आनंद भाव प्रतिबिंबित होतो त्यास भक्ती असं म्हणतात. म्हणजे ईश्वराला सदैव सम्मुख पाहणारे, निरंतर समोर पाहणारे अंतःकरण शुद्ध व पारदर्शक. म्हणून मंदिरामध्ये का जातो देवदर्शनाला? त्याचं मूळ कारण. आम्ही यात्रेला का जातो? त्याचं कारण. आम्ही वारीला का जातो? दरवर्षी वारीला गेला आणि पारदर्शक म्हणून दर पाहिजे, दिंडीला गेलं पाहिजे. याही वर्षी आपल्या सर्वांना आषाढी एकादशी निमित्ताने देहूते पंढरपूर अशा प्रकारच्या वारीला जायचं आहे. त्याचं कारण हे आदरणीय ताईंनी, आदरणीय महाराज ताईंनी हेच सांगितलं की आपण वारीला का जायचं आहे. त्याचं कारणच हे आहे की अंतःकरण ईश्वराच्या सम्मुख गेल्यावर शुद्ध आणि पारदर्शक होते. त्याच्यामध्ये ईश्वराचा जो आनंद भाव प्रतिबिंबित होतो त्यालाच भक्ती म्हणतात. अंतःकरण शुद्ध आणि पारदर्शक होणं म्हणजे भक्ती मार्ग. आणि अंतःकरण शुद्ध आणि पारदर्शक व्हायचं तर भक्ती करावीच लागणाऱ्याला सगुण भजन समर्थाने म्हणलं. वास्तविक आत्मानंद निष्क्रिय, निर्गुण आणि निर्विशेष. माझ्या आत्म्याला जो आनंद झालेला आहे, कोणाच्या आत्म्याला जो आनंद होतो तो निष्क्रिय असतो, त्याच्यात काही क्रिया नसते, निर्गुण असतो आणि निर्विशेष असतो. त्याला विशेषण पण देता येत नाही. आत्म्याचं ते आनंद स्वरूप ईश्वर म्हणून हृदयात अभिभूत होतं, तेव्हा त्या अभिव्यक्तीला भक्ती असं म्हणतात. भक्तीची व्याख्या काय सोपी आहे का? मंदिरात रोज जातो भजन करतो म्हणून तसं नाही आहे. सगुण भक्तीचा व्यापक अर्थ असा आहे की आत्मा हा निष्क्रिय, निर्गुण, निर्विशेष असा झाला पाहिजे. आत्म्याचं ते आनंद स्वरूप ईश्वर म्हणून हृदयात आविर्भूत होतं, तेव्हा त्या अभिव्यक्तीला भक्ती असं म्हणतात.
केवळ ईश्वराच्या कृपेनेच भक्ती हृदयात प्रगटते. भक्तीमध्ये सारे बल व कर्तेपण एका ईश्वरात असतं. केवळ ईश्वराचं कर्तेपण असतं, केवळ ईश्वराचं बल असतं. म्हणून जो कोणी आपले कर्तेपण आपण ईश्वराला अर्पण करतो त्याला ईश्वर वश होतो. बघा, हे जे केलेलं आहे सगळं परमेश्वराने केलेलं आहे, हे माझं काही नाही असा ज्या भावनेने लोक ईश्वरा जो अर्पण होतो तो भगवंताला वश करू शकतो. इथं खरं आपल्या जीवनामध्ये तर आपलं चाललेलं आहे की संपत्ती कशी वश करून घेता येईल, दुसऱ्याची प्रॉपर्टी कशी वश करून घेता येईल, एखाद्या स्त्रीला पुरुषाने वश करावं, एखाद्या पुरुषाने स्त्रीला वश करावं, असं बोलणे मी बरोबर नाही. पण चाललेलं काय आहे तर ईश्वरा अर्पण झालो तर ईश्वर आपल्याला वश होतो. वशीकरणाची व्याख्या ही नकारार्थी जरी सुरू झाली तरी भक्ती मार्गामध्ये ती अत्यंत सत्य आणि पवित्र अशी मांडलेली आहे. ईश्वराला वश करून घेतलं पाहिजे, ते वशीकरण प्रत्येकाला जमलं पाहिजे, त्याचा संदर्भ दिलेला आहे. परदेशामध्ये कसं असतं की मनुष्याच्या अंतःकरणामध्ये जेव्हा समानता येते, समानता सगळ्यांबद्दल जर निर्माण झाली तर खऱ्या अर्थानं आत्म्यामध्ये ईश्वर प्रवेश करतो आणि अशा अभिव्यक्तीला भक्ती असं पण म्हणतो. ही भक्ती सारं बल आणि कर्ते पण ईश्वराचं असतं. म्हणजे ही समानता अत्यंत महत्वाची. परदेशातून विज्ञानाचे विशेष प्रशिक्षण घेऊन आलेल्या एका भारतीय गृहस्थांची महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नेमणूक करण्यात आली. बाहेर शिकायला गेले होते, स्वातंत्र्यपूर्व काळ होता, त्यामुळे त्याच कॉलेजमध्ये असणाऱ्या एका इंग्लिश प्राध्यापकापेक्षा या भारतीय प्राध्यापकाला कमी पगार देण्यात आला. उच्च शिक्षण असून सुद्धा त्यांनाही सहन करा कसं व्हावं, त्याची समान वेतनाची मागणी होती. आपल्या भारतीय प्राध्यापकांना असं विनंती केली की तुम्ही समान वेतन द्या आम्हाला. इंग्रजी व्यवस्थापनाकडून ते नाकारण्यात आले. मी विना वेतन हे काम करील, पण इंग्लिश माणसापेक्षा कमी पगार घेऊन भारतीयाचा स्वाभिमान सोडणार. त्यांनी सांगितलं की मला त्याच्यासारखा पगार द्या, समान इंग्रज अधिकाऱ्यासारखा. जर देत नसताल तर मी विना पगाराचं काम करेन, विना वेतन मी काम करेन, पण इंग्लिश माणसापेक्षा मी कमी पगार घेणार नाही. मला भारतीयांचा आणि भारतीयत्वाचा अभिमान. समान काम असताना समान वेतन मिळणं हा माझा नव्हे तर माझ्या साऱ्या देश बांधवांचा एका अर्थानं सन्मान. पण समान वेतन समान काम हा आमचा जन्मसिद्ध अधिकार. मी जिवंतपणे तो कधी सहन करणार. पगार न घेता प्राध्यापकांनी अध्यापन करण्यास सुरुवात केली. त्यांचे शिकवण इतके उत्कृष्ट होते की विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन जायचे. 3 वर्ष अशी निघून गेली. कॉलेजच्या चालक मंडळीचे डोळे उघडले. त्यांनी ते जेव्हापासून कामावर लागले तेव्हापासूनचा इंग्लिश प्राध्यापका इतका पगार त्यांना एक रकमी दिला. आपली योग्यता सिद्ध करणारे, कॉलेजच्या अधिकाऱ्यांचे हृदय जिंकणारे, भारतीयांचा स्वाभिमान व अस्मिता जपणारे ते प्राध्यापक म्हणजे विख्यात जागतिक कीर्तीचे वनस्पतींना जीव असतोय सिद्ध करून दाखवणारे सर जगदीशचंद्र बोस. आपल्याला मिळालेल्या पैशातून त्यांनी वडिलांची सर्व कर्जे पूर्ण केली. कोणीतरी म्हणाले की कर्ज देणाऱ्याने कायद्याने तुमच्याकडून मागू शकत नाही. एकदा कर्ज उचलणारा म्हणून मृत पावल्यानंतर त्याचं कर्ज कोणी मागू शकत नाही. तेव्हा ते म्हणाले वनस्पतींना सजीव मांडणारा मी लौकिक न्यायालयापेक्षा दिलेला शब्द इमान मांडतो, आणि सगळं पैसे त्यांनी परत केले. त्यामुळे समानता हे जीवनाचं मूल्य आहे आणि ते मूल्य पाळणं म्हणजे अभिव्यक्त भक्तीचा प्रकार आहे. केवळ ईश्वराच्या कृपेनेच भक्ती हृदयात प्रगटते. भक्तीमध्ये सार बल आणि कर्तेपणा ईश्वराचा असतो. म्हणून जो कोणी आपले कर्तेपण आपण ईश्वराला अर्पण करतो तो ईश्वराला सम्मुख झाला की जग त्याला सुखाचे साधन राहत. या जगाने मला काय दिलं, एवढी समाजसेवा केली, देवाने मला काय दिलं, अशा प्रकारे तो म्हणतच नाही. कारण ईश्वराला विन्मुख असणारा जीव संसारात दुःख भोगतोच. तो ईश्वराला सम्मुख झाला की जग त्याला सुखाचं साधन वाटत नाही. जग हे सुखाचं साधन नाही जोपर्यंत आपण परमेश्वराला शरण जातो. प्रपंच त्याला मोह उत्पन्न करीत नाही. अशा प्रकारचा साधक हा पुढे सरकतो. मंडन मिश्र यांना त्या काळचे महान पंडित असं म्हणायचे. दुर्दैवाने त्यांच्या घरची परिस्थिती फार हलाखीची होती. अनेक दिवस घरात चूक पेटत नसायची. एकदा त्यांची आई गरीबाला अण्णांना दशेला गंटण म्हणाली, मुला राजाकडे जा, त्यांची खुशामत कर, तो स्तुतीमुळं जे काय देईल ते घेऊन ये, आणले नाहीस तर जीवन जगणं अत्यंत अवघड आहे. मंडन मिश्राची इच्छा नव्हती की आपण राजाला जाऊन काहीतरी मागावं, परंतु आईची आज्ञा म्हणून ते ना खुशीने तयार झाले
राजवाड्याकडे जाण्यास निघाले. एक नदी पार करावी लागायची. नदीत खोल पाणी होते. नावेशिवाय ती पार करणं शक्य नव्हतं. म्हणून मंडन मिश्र नौकेत बसले. नाविकाने पैसे मागितले. मंडन मिश्रकडे पैसे नव्हते. नाविकाने विचारले, तुझं नाव काय? तू कुठे चालला आहेस? मंडन मिश्राने सांगितलं, माझे नाव मंडन मिश्र आहे. मी येथील राजाकडे चाललो. त्याची खुशामत करून, त्याला प्रसन्न करून, त्याच्याकडून काही पैसे मिळणार आहे ते प्राप्त करून येण्याचे चाललो होतो. ते ऐकताच नाविक म्हणाला, तुम्हाला जे काय सांगायचे ते सांगा, परंतु कृपा अशा रीतीने या मंडन मिश्राचं नाव बदनाम करू. मी जे काही त्यांच्याबद्दल ऐकलं होतं त्यावर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मंडन मिश्र मरण स्वीकारते पण कोणाची हाजी करणार नाही. ते ऐकताच मंडन मिश्र लज्जित झाले व विचार करू लागले, एका साध्या नाव चालवण्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल किती चांगली धारणा. त्याच्या या धारणेला मी तडा कसा जाऊ देणार. नौकेतून ते खाली उतरले आणि घरी परतले. आईला म्हणाले, आई, लोकांच्या मनातील माझ्याबद्दलची सत्व धारणा मी अभंग ठेवणार. तूच सांग कोणत्या तोंडाने मी राजाची खुशामत. अशा प्रकारचे जीवन त्याला म्हणतात आत्मसन्मान. म्हणून ज्याचा आत्मा परमेश्वराला अर्पित झालेला आहे असा व्यक्ती आत्मसन्मान कधी जाऊ देत. आत्म्याचं रक्षण करतो. पण प्रपंच त्याला मोह उत्पन्न करीत नाही. तसे जगातील द्वैत त्याला बाधित करू शकत नाही. कोणत्या अवस्थेत तो ईश्वराला सोडित नाही. असा भक्त आपली वृत्ती पुन्हा पुन्हा भगवदाकार करतो. कालांतराने त्याला केवळ ईश्वराची वासना शिल्लक राहते. काय पाहिजे तर मला देवच पाहिजे. भक्तीच्या प्रथम अवस्थेमध्ये भक्ताला भगवंत प्रिय होतो. भक्ती उत्कर्ष पावली की भगवंताला भक्ताची चटक लागते. मग भक्त देखील भगवंताला अतिशय प्रिय होतो. ईश्वर प्रिय भक्ताला जगामध्ये जिकडे तिकडे भगवंताचं प्रगट ऐश्वर प्रत्यय असतो. एकदा भगवंत आपल्या प्रसन्न झाल्यानंतर सर्वत्र त्याला ऐश्वर प्राप्त होतं. अशा प्रकारचं ऐश्वर प्राप्त करून घेण्यासाठी समर्थांनी सगुण भजनाचा आग्रह केलेला आहे. आणि अशा प्रकारची सगुण भक्ती करत असताना आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तत्परता असली पाहिजे. जर तत्परता असेल तर ऐश्वर अनुभव येते. एका ठिकाणी आश्रमाला आग लागली. गवत व झोपड्या जळायला लागली. सगळीकडे घबराट पसरली. गुरु व शिष्य हौदातून पाण्याच्या बादल्या भरून आग विझवण्याचा प्रयत्न करतो. कारण बैल गाडीला जुंपला होता. गाडी अतिथीला सोडण्यासाठी बाहेर गेली. आग लागली आहे आश्रमाला आणि रहाट कसं चालवणार, विहिरीचं पाणी कसं काढणार. कारण बैलगाडी ही अतिथीला सोडण्यासाठी गेली होती. सगळेजण विचारात पडले की आता कसं करायचं. एका शिष्याने फारसा विचार न करता एकदम बैल जिथे रहाटाला बांधतात तिथे स्वतःला बांधून घेतलं. बैलाच्या ऐवजी स्वतःला बांधून घेतलं. शारीरिक मानसिक शक्तीच्या जोरानं मोठ चालवायला सुरुवात केली. झरझर पाणी वाहू लागलं. पाण्याची टाकी भरू लागली. काही वेळात आग विझवण्यास यश प्राप्त झालं. आचार्यांनी नंतर विचारलं, बैल तर नाही, मग रहाट कोणी चालवलं. शिष्याने उत्तर दिलं, आचार्य, या शिष्याने बैलाच्या जागी स्वतःला बांधून रहाट चालवला. आचार्याने प्रेमाने त्या शिष्याला मिठी मारली आणि म्हणाले, माझे तुला आशीर्वाद आहे. तू आपले नाव उज्ज्वल करशील. हाच विद्यार्थी पुढे स्वामी अखंडानंद नावाने लोक प्रसिद्ध झाले. रामकृष्ण परमहंसाचे शिष्य अखंडानंद. अखंडानंद हे विवेकानंदांचे गुरुबंध. त्यांनी सर्वसामान्य लोकांना माफक किमतीत श्रेष्ठ दराचं वाङ्मय वाचायला मिळालं म्हणून स्वतः स्वस्त साहित्य नावाचं एक प्रकाशन संस्था काढली. अनेक लोकांनी ती ज्ञानतृष्णा यांनी पूर्ण केली. अशा प्रकारचे स्वामी अखंडानंदांचं जीवन हे खरं म्हणजे तत्पर. त्यामुळं सगुण भक्तीचं वर्णन करत असताना प्रत्येकाने ही तत्परता स्वीकारली पाहिजे. आणि समर्थ रामदासांचं वैशिष्ट्य असं आहे की मनाच्या श्लोकामध्ये, म्हणजे आपण आता 57वा समास बघितला, त्या समासाचं वर्णन 57व्या मनाच्या श्लोकात समर्थ काय म्हणतात, जगी होई जे धन्य त्या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. जय जय रघुवीर समर्थ. या सगुण भक्तीचं वर्णन समर्थांनी 57व्या मनाच्या श्लोकात असं केलेलं आहे. अशा प्रकारे प्रत्येकाने नित्य नेमून उपासना केली पाहिजे. भक्ती करून सर्व बाबतीत आपलं मन अगदी मोकळं ठेवून, म्हणजेच मनात कसल्याही प्रकारचा विकल्प न येता खरोखरच जगाबद्दल अगदी उदासीनता बाळगली पाहिजे. मनावर आजूबाजूच्या गोष्टीचा परिणाम न होऊ देता राम नाम जपत या जगात धन्य होता येतं, ही मान्यता प्रत्येकाला पावली पाहिजे. अशा प्रकारची परिव्राजकता ही आपल्या अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे.
आणि मग मनाच्या श्लोकात समर्थांनी सगुण भजन हेच सांगितलं. स्वामी सत्यदेव हे परिवाचक होते. जगभर हिंडून भरपूर त्यांनी अनुभव मिळवला. एकदा ते अमेरिकेला असताना नित्याप्रमाणे सकाळी फिरायला गेले. वाटेत त्यांना एक वर्तमानपत्र विकणारा मुलगा भेटला. त्यांनी स्वामीजीजवळ वर्तमानपत्र विकत घेण्यासाठी खूप प्रयत्न याचना केली, तुम्ही माझा पेपर विकत घ्या. स्वामीजीला वाटले तो फार गरीब असावा, कष्टाने जीवन जगून चरितार्थ चालत असेल असं वाटलं. एक वर्तमानपत्र विकत घेऊन त्यांनी मुला विचारलं, तुझ्या घरीची घरी कशी फार गरीब आहे का? तुझ्याशिवाय कोणी कमवत नाही का? तो म्हणाला, असं अजिबात नाही. माझे वडील खूप श्रीमंत आहेत, आम्हाला स्वतःचं घर आहे, गाडी आहे, पण आपल्या मनात आम्ही निर्धन आहोत असा विचार का आला? त्यांनी उलट प्रश्न केला सत्यदेवांना. तसे अजिबात नाही रे. स्वामीजी म्हणाले, इतक्या सकाळी मस्तपैकी झोपायचं सोडून तू वर्तमानपत्र का विकतोस? तुझे कष्ट मेहनत पण मला वाटले की बहुधा तू घरी बसावा, पण तसे नाही. मग वर्तमानपत्र का विकत हिंडतोस तू? तो म्हणाला, सर, वर्तमानपत्र विकणे ही वाईट गोष्ट नाही. प्रत्येक माणसाने काही ना काहीतरी काम केलंच पाहिजे. मला जे शक्य आहे ते मी करीत आहे. माझ्या आई वडिलांवर माझा बोजा मी कशाला टाकू? स्वावलंबनाने मी जीवन जगू इच्छित. माझा भार कोणावर पडता कामा नये. स्वतः पैसे मिळण्यासाठी मी वर्तमानपत्र विकतो. स्वामीजी त्या स्वावलंबी व स्वाभिमानाकडे बालकडे बघतच राहिले. भारतातील प्रत्येक बालकामध्ये अशी जर श्रेष्ठ भावना निर्माण झाली तर काय बहार येईल. म्हणून परिवाराजगता याचा अर्थ असा आहे, एका अर्थानं सगुण भजन, एका अर्थानं स्वावलंबन. अशा प्रकारचं सगुण भजन, स्वावलंबन प्रत्येकाच्या जीवनात आलं पाहिजे. जो स्वावलंबी आहे तो सगुण भजन करतोय निश्चित. तो सगुण भजनाच्या व्याख्येमध्ये बसतो. म्हणून प्रत्येकाने स्वावलंबी असलं पाहिजे. म्हणून सर्वोत्तम दासाची लक्षणं सांगून हे सर्व सत्वगुण प्रत्येकाच्या ठाई निर्माण व्हावेत ही समर्थांची इच्छा. प्रत्येकाच्या ठाई इच्छा जर निर्माण होत असेल तर समर्थांचं उद्दिष्ट साध्य झालं म्हणावं. सात्विक गुणांची प्राप्ती आपोआप होत नाही. त्यासाठी सुसंस्काराची गरज असते. ती अगदी बालपणापासून. हल्ली गर्भसंस्काराचे महत्व पुन्हा लोकांना पटायला लागले नाही. कॅसेटद्वारे, चित्रांद्वारे ते केले जातात. मूर्ती सुंदर घडण्यासाठी छिन्नीचे घाव सोसावे लागतात. तसे बालपणात योग्य संस्कार होण्यासाठी रामायण महाभारतातल्या कथा सांगितल्या पाहिजे. अवगुण नष्ट होण्यासाठी योग्य वेळी रागवणं पण आवश्यक आहे. आजकाल मुलांना जे पाहिजे ते आपण हातामध्ये देतो. म्हणून सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की सदैव आपल्या अंतःकरणामध्ये स्मरण राहिलं पाहिजे, उदारता असली पाहिजे, पण अवगुण सुद्धा नष्ट झाले पाहिजे. हे लक्षात सर्वांनी ठेवण्याची आवश्यकता आहे. चाचा हुसेन हे आलिशान बंगल्यामध्ये राहते. ते खूप श्रीमंत होते. त्यांच्या सर्व खोल्यामध्ये मौल्यवान असे गालिचे पसरलेले होते. नौकरावर गुलामावर ते खूप त्यांचा वचक वाजायचे. त्यांना पाहता नौकासागर घाबरायचे. एक दिवस त्यांचा एक गुलाम टेबलावर जेवणाचं पान मांडत होता. प्लेट्स मांडत असताना त्याचा पाय मऊ अशा गालीच्यावर घसर. हातातील अतिशय सुंदर व नाजूक प्लेट खाली पडली. तिचा चक्काचूर झाला. तो खूप भयभीत झाला. आपल्याला आता शिक्षा मिळते याची त्याला काळजी लागली. मालक काही ओरडाच्या आत किंवा दंड करण्यात त्याने मार्गाचे पाय धरले. त्याच्यावर डोके टेकवीत तो विनम्रपणे म्हणाला पायावर, मालक, जो दुसऱ्यावर रागवत नाही तो महान असतो. बघ, जो दुसऱ्यावर रागवत नाही तो महान असतो. हुसेन गुलामाच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाले, मी तुझ्यावर रागवलेलं नाही. गुलाम म्हणाला, ज्यांना राग येत नाही ते खरोखर महात्म्य असतात. हुसेन म्हणाला, तुझे म्हणणे बरोबर आहे. यावर गुलाम म्हणाला, जे दुसऱ्याला क्षमा करतात ते देवदूत असतात. हुसेनवर गुलामाच्या शब्दांचा, नम्र वृत्तीचा इतका प्रभाव पडला की त्याने त्या गुलामाला नुसते माफच केले नाही तर त्याला स्वातंत्र्य बहार केले. हुसेनच्या स्वभावात वागण्यात गुलामांच्या या शब्दाचं फार मोठं वर्णन आहे. म्हणून आपल्या शब्दामध्ये सगुण वृत्ती असली पाहिजे. जो माणूस सगुण भक्ती करतो, सगुण भजन करतो, त्याच्या मुखामध्ये सदैव उदारतेचं स्मरण असतं की नेहमी सगळ्यांशी उदार वागलं पाहिजे. त्यामुळे असं म्हणलं की जो रागवत नाही तो महान मोठा आत्मा असतो, जो क्षमा करतात ते देवदूत असतात. अशा प्रकारचं वर्णन करून सगुण भक्तीचं दर्शन त्याने करून दाखवलं. अशा प्रकारच्या सगुण भक्तीचं वर्णन समर्थांनी या मनाच्या श्लोकात केलं. म्हणून साधकाला देखील स्वतः सुसंस्कार घडून घ्यावे लागतात. कोणी संस्कार करणार नाही, कारण मन सहजतेने उपासनेसाठी, भक्तीसाठी तयार होत नाही. वासनांच्या मागे प्रवृत्ती धावत असतात. इंद्रियांचं सुख शोधत असतात. इंद्रिय कुठं सुख मिळतं आपल्याला. साधकाने ही इंद्रियाची प्रवृत्ती आवरण्यासाठी कष्ट केलं पाहिजे. वासना रहित मन झाले की आपोआप इंद्रिय मोकळे होतात. बघा, वासना आपले शरीर इंद्रिय सध्या असे दाटून बसलेले, जसं एखाद्या चोरांनी चोरी करण्यासाठी दबून बसावं.
पण जेव्हा वासना रहित मन होतं तेव्हा आपले सगळे इंद्रिय मोकळे होतात. कुठल्या इंद्रियामध्ये आखूडपणा राहत नाही. देह विशुद्ध होऊन निवृत्ती येते. देह शुद्ध झाला पाहिजे. देह शुद्ध करुणी भजनी भजावं असं गाणं आहे. म्हणून परमेश्वराच्या चरणी लीन होत. या अवस्थेला समर्थ उदासीन असं म्हणतात. म्हणून समर्थांनी काय म्हणले की उदासीनता उत्पन्न झाली पाहिजे. उदासीनता तत्वता सार आहे. जीवनाचं तत्वसार काय आहे? तर मनुष्य हा विशुद्ध देह झाला पाहिजे, त्याच्या निवृत्ती उत्पन्न झाली पाहिजे, म्हणून तो उदासीन होतो. उदासीन वृत्ती ही इंद्रियापुरती मर्यादित असली पाहिजे. अनेक जणांना उदास वाटतं, बोर होतं. ती उदासीनता कशासाठी आहे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जे काय आम्ही मिळवलेलं आहे, पैसा, ज्ञान, ते आपल्या जीवनामध्ये ज्ञान पुरेसं नाही. अधिक ज्ञान आपल्याला मिळवायचं म्हणून मनुष्याला बोर होतं. अधिक ज्ञान मिळवून मनुष्य उदास होतो. प्रत्येकाने उदासीनता ही वाढवली पाहिजे, म्हणून ज्ञान वाढेल. आपल्या सोबतीची परिस्थिती असेल त्याबद्दल मनुष्याने तटस्थ राहू नये. जसे गणपती, नवरात्र, त्या काळात देवाच्या नावावर चालणारे गैरव्यवहार, लाचलुचपत, रेव पार्टी नावावर चालणारे तरुणांचे वेडेवाकडे नाच, मादक पदार्थांचं सेवन, सर्वांविरुद्ध आवाज उठण्याची गरज असते. येथे सर्वांनी समाजाला जागृत केलं पाहिजे, अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे. येथे उदासीनता काय कामाची? उदासीनता कुठं कुठं वापरली पाहिजे? जिथं अशा प्रकारचं त्रास आहे त्या ठिकाणी आपण उत्कर्षाचा संकल्प जीवनामध्ये केला पाहिजे. अशा प्रकारचा संकल्प करण्याची आवश्यकता समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये सगुण बुद्धीमध्ये सांगितलेला आहे. आणि अशा प्रकारची सगुण बुद्धी प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावी यासाठी सर्वांनी आत्मशुद्धी करण्याची आवश्यकता. शेवटचा दृष्टांत देऊन आजचा आपण प्रवचनाचा समारोप करणार. समर्थांनी असं म्हणलं की भक्ती कायसाठी करायची आहे? तर उदासीनता म्हणजे काय आहे? उदासीनता म्हणजे अलिप्तपणा. उपासनेने मनुष्याच्या जीवनामध्ये अलिप्तपणा येतो, आणि अलिप्तपणा जर निर्माण झाला तर भगवंताची संग जडतो. त्यासाठी आत्मशुद्धीची आवश्यकता. एका शहरामध्ये बहुमोल चंदनाचा रत्नजडित पेला उंच खांबावर टांगून ठेवला. चंदनाचा रत्नजडित पेला ग्लास टांगून ठेवला होता, आणि खांबाखाली होते जो कोणी साधक किंवा सिद्धयोगी या पेल्याला हात न लावता केवळ चमत्काराने किंवा योगशक्तीने खाली आणेल त्याला त्या सर्व इच्छा पूर्ण. त्या ग्लासाला वरती लटकलेला कुठल्याही प्रकारचं काही न करता चमत्काराने तो ग्लास खाली आणता आला पाहिजे. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण, जे पाहिजे आम्ही त्याला देऊया. गौतम बुद्धाचा शिष्य कश्यप तेथून जात होता. त्याने तो मजकूर वाचला. दूर उभे राहून मंत्रशक्तीने त्याने तो पेला हातात खेचला. पहारेकरी व सर्व प्रेक्षक चकित झाले. कश्यपाच्या मागे मागे बौद्ध विहारात आले. लोकांची खूप गर्दी जमली. काय चमत्कार केला, भगवान बुद्ध की जय अशा घोषणा सुरू झाल्या. कश्यप हा बुद्धांचा शिष्य होता. बुद्ध स्वतः कश्यपाजवळ आले. एका झटक्यात त्याने तो पेला जमीन आपटून त्याचे तुकडे तुकडे केले. नंतर सर्व शिष्यांना संबोधन करताना म्हणाले, मी तुम्हाला चमत्काराच्या मागे लागू नका म्हणून वारंवार समजवतो. जर अशा प्रकारचा मोहक, आकर्षक, वशीकारक चमत्काराने तुम्ही जर लोकांना प्रभावित करणार असाल तर तुम्हाला धर्म कळलेला नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. जर तुम्हाला स्वतःचं कल्याण साधायचं असेल तर चमत्कार करणं सोडून द्या. सदाचाराचा अभ्यास करा. सदाचार हाच संसारातील महान चमत्कार. या संसारामध्ये राहून आपण जर सदाचारी राहिलो तर जगातला सगळ्यात मोठा चमत्कार साक्षात्कार. साधनेचा उद्देश प्रसिद्धी नसून सिद्धीच्या द्वारे आत्मशुद्धीकरण आहे. धर्म ही शब्दांची रास, कर्मकांडाची आरास किंवा ज्ञानाचा मिरास नसून ती सदाचाराची कास. अशा प्रकारची सिद्धी प्रत्येकाने आत्मशुद्धीसाठी वापरली पाहिजे, चमत्कारासाठी वापरली पाहिजे. अशा प्रकारचा संदेश भगवान बुद्धाने दिला, आणि म्हणून समर्थांनी या मनाच्या श्लोकामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारचा हा सगुण भजन, अशा प्रकारचा समास या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यधने तोषावे. तोषोणी मज द्यावे पसाय राण हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेजे अलांछन. मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होणी तुम्ही लोकी. भजिजो आदिपुरखी अखंडित येणे.
आणि ग्रंथ उपजीविये विशेषी विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान बसावो येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला ज्ञानेश्वर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. इकडे लाईट गेल्यामुळे थोडं हो व्यत्यय आहे. असू द्या. रामकृष्ण हरी महाराज. अतिशय सुंदर सेवा झाली. मागच्या आठवड्यामध्ये सृष्टी कथन निरूपण हा समास झाला आणि आता हा जो चालू समास आहे तो दशक 6वा आणि समास 7वा सगुण भजन आहे. तर श्रोत्यां म्हणजे हा तर पूर्ण दासबोधच गुरु शिष्यांचा संवाद आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये शिष्याने प्रश्न विचारावा आणि सद्गुरूंनी त्याचं उत्तर द्यावं असा समास आहे तो गुरु शिष्य संवाद. तर याच्यामध्ये प्रश्न असा आहे की जर का मागच्या समासामध्ये सगळं सृष्टी सगळी नाशिवंत आहे तर मग आता भजन कशाला करायचं, सगुणाला का भजायचं, असा प्रश्न श्रोत्यांचा आहे. तर त्यावर समर्थांनी फार सुंदर उत्तर दिले की आपला देह पण नाशिवंतच आहे, हा देह पण सगुणच आहे, हा नाशिवंत आहे. मग हा देह नाशिवंत आहे तर आपल्याला जेवायला लागतंय ना, झोपायला लागतंय ना, देहाच्या सगळ्या क्रिया कराव्या लागतात की नाही. मग जर का हे सगळं करावं लागतंय, करणे लागे भोजन, करणे लागे उदक प्राशन, हे सगळं जर का करावं लागतंय तर मग देवाला का नाही भजायचं. आणि सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सगुणाच्या आधारानेच आपण निर्गुण परमेश्वराला प्राप्त करू शकतो. कारण आधार आपल्याला सगुणाचा घ्यावाच लागणार आहे. पुढे काय सांगितलंय की याच्यामध्येच परत मीपणाचं पण थोडंसं दाखवलं समर्थांनी की मी करता म्हणसे त्याने तू दुःखी कष्टी होशी आणि श्रीराम करता म्हणसे त्याने तू पावशी यश कीर्ती आणि प्रताप. म्हणजे काय की मी केलं म्हणायचंच नाही, जे काही कर्म केलंय ते कृष्णार्पण. भगवंता तुझं कार्य तू या देहाकडनं करून घेतलं, तुझ्या चरणी सविनय समर्पित. आपल्याकडे काहीच राहत नाही. जर का त्याचं कार्य आहे आणि त्याच्या चरणी समर्पित केलं, मी स्वयंपाक केला म्हटलं तर मला दुःख आहे की मी केलं पण मी केलंच नाही भगवंत, तू माझ्याकडून करून घेतलं. मी एवढं धुणं धुतलं 4 बादल्या, मी धुतलंच नाही भगवंत, तू धुवून घेतलं म्हटल्यावर तिथं शीण राहतच नाही ना. म्हणजे त्याचं नाव घेतल्यानंतर शीणभाग हारल्यासारखं होतं. मग जे काही आहे ते आणि त्याला समर्पित कर्म करायचं आहे म्हणजे ते कर्म उत्तमच केलं पाहिजे. हा पण एक प्रत्येकाला हे राहणार की माझं जे कर्म आहे ते मी भगवंताला समर्पित करते म्हणजे ते त्याला समर्पित करण्यासारखंच कर्म झालं पाहिजे ना देहाकडून. मग तिथे पण आपल्याला थोडंसं हे राहणार की कर्म उत्तमाचं झालं पाहिजे. कोणाही देहाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. मग त्या भगवंताचं पूजन जर का आपल्याला करायचं आहे तर आपण कोणाचा द्वेष मत्सर केला नाही पाहिजे, आपण कोणाचा तिरस्कार केला नाही पाहिजे, आपण कोणाची निंदा केली नाही पाहिजे. बघा परपीडा पापाय, निंदा पापाय आणि परस्त्री पापाय, परपुरुष पापाय. मग हे जर का पथ्य आहे, विठ्ठल मात्र आपण घेतोय तर आपल्याला ही पथ्य पण पाळता आली पाहिजे. आणि ह्या पथ्यामध्ये जर का राहिलं तरच आपल्याला काय होणार आहे तर हळूहळू आपण निर्गुणापर्यंत आपला प्रवास जाणार आहे. हळूहळू आपल्याला तोच मार्ग आहे. म्हणून फार सुंदर असा हा समास आहे की सगुण भजन. म्हणजे सगुणाला जर का भजायचं, सगुणाला का भजायचं आहे तर निर्गुणाची प्राप्ती करण्यासाठी मला सगुणाला भजलंच पाहिजे. कारण इथं मीपणाचा त्याग केला पाहिजे. अजून काय सांगितलंय, बरंच काही काही सांगितलंय. वासना, मग वासनेचं कसं आहे माहिती आहे का, मनाच्या वृत्ती नाना तेथे जन्म घेते वासना. म्हणजे मनाच्या वृत्तीच नाना आहेत, किती मन कुठे जाईल कधी काही सांगता येत नाही. मग अशा नाना वृत्ती मनाच्या आहेत आणि तेथे काय होतो, वासनेचा जन्म होतो. आणि कल्पना दाखवली, सगळे विषय दाखवले. मग आता कल्पनासुद्धा काय करायची, कल्पना त्या भगवंताचीच करता आली पाहिजे. परत काय सांगितलंय, श्रीमनाचा श्लोक पण एवढा सुंदर आहे. जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. मग अखंड बघा कसं राहायचं माहिती आहे का. उदास कोण असतो, जो अखंड भगवंताच्या चिंतनामध्ये असतो ना, तो देहावर उदास असतो, तो संसारावर उदास असतो, तो मुलाबाळांवर उदास असतो, तो धनसंपत्तीवर उदास असतो. म्हणजे तुकाराम महाराजांनी पण सांगितलंय की
धन कसं कमवायचं आहे, तर चांगल्या मार्गाने कमवून ते उदास विचारे वेची जीवी, म्हणजे उदासपणाने ते वेचता आलं पाहिजे, की तिथे खर्च करताना असं चैन करतोय वगैरे असा चंगळपणा नको, की आहे ते भगवंता तू दिलेलं आहे, हे तुझंच आहे, घरदार बंगला माडी सगळं तुझंच आहे, कारण हे इथंच ठेवून जायचं आहे, बरोबर कोण काय घेऊन जाणार आहे सांगा बरं. मग एवढं फार सुंदर असा हा सगुण भजन निरूपण असा सुंदर समास आहे, आणि त्याच्यावर महाराजांनी पण अतिशय सुंदर गोड असं निरूपण केलेलं आहे. त्यामुळे महाराजांनंतर फार बोलले मी, त्यामुळे क्षमा मागते सर्वांची, पण थोडंसं राहवलं नाही म्हणून बोलले. आपल्या श्री रघुनाथ फाउंडेशनच्या वतीने महाराजांचे मनापासून आभार व्यक्त करते, आणि सर्वांना पुन्हा एकदा महाराजांनी सांगितलं तरी पण मी दिंडीची जी काय आहे ती आठवण करून देते. आपली श्री रघुनाथ फाउंडेशनची दिंडी आहे संत तुकाराम महाराजांच्या मागे, दिंडी क्रमांक 395. प्रत्येकाने याच्यामध्ये सहभाग घ्यावा, सर्वांना विनंती.